कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केलाय। वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केलेली आहे आणि त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे। जगामध्ये कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे। कोकण हापूसला मानांकन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच शिवनेरी हापूस आंबा नावानं 2022 मध्ये भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रानं अर्ज केला आणि त्यांच्याकडून कागदपत्र सुद्धा सादर करण्याची कार्यवाही सुरू केली आहे। त्यानंतर 2023 मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केलेला आहे। या संदर्भातली कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 30 ऑक्टोबरला पहिली सुनावणी झाली। त्यामध्ये डॉक्टर विवेक भिडे यांनी कोकण आंबा उत्पादक विक्रेते संघटनेचे अध्यक्ष म्हणून कडाडून विरोध केला आहे। वलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे, त्याची तुम्ही देखील चिंता करू नका। आणि बडसाडचा येऊ दे नाही तर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही। हे जगानं सिद्ध केलेलं आहे। हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? दादर रेल्वे स्थानकाला आता बाबासाहेबांचं नाव गुजरातचा बडसाड जर रत्नागिरीमध्ये आणून लावला असतं तर आक्रमण आपण मान्य करू।